जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, एका जागेसाठी तब्बल 102 उमेदवारांचं कॉम्पिटिशन आहे. विद्यार्थी मित्रांनो, 17,000 जागेसाठी 17,76,000 उमेदवारांचं फॉर्म भरण्यात आलेले आहे आणि 20 मे नंतर तुमची मैदानी चाचणी होणार आहे. तुमच्या हातात आता खूप कमी वेळ राहिलेला आहे. जवळपास 30 दिवस फक्त राहिलेले आहे. जे तुम्ही जून समजत होता ते विद्यार्थी मित्रांनो फक्त आता अर्धे दिवस म्हणजे 60 दिवसावरून जवळपास हे 30 दिवसावर आलेलं आहे. राज्यात 17,471 जागांसाठी पोलीस भरती होत असून त्यासाठी अर्ज करण्याची मुदत 15 एप्रिल संपली. राज्यातील तब्बल 17,76,000 उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले आहेत. त्यानुसार एका जागेसाठी 102 उमेदवार भरतीच्या रिंगणात असतील हे स्पष्ट झाले आहे. पोलीस भरतीसाठी प्रथमच मैदानी चाचणी होणार आहे. त्यात 100 मीटर, 1600 मीटर धावणे, महिलांसाठी 800 मीटर आणि गोळाफेक असे प्रकार घेतले जातील. मैदानी चाचणीत उमेदवारास किमान 40% गुण मिळवणे बंधनकारक आहे. मैदानी चाचणीनंतर एका पदासाठी 10 उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जातील. 100 गुणांच्या लेखी परीक्षेत किमान 40% गुण अपेक्षित आहे. मैदानी व लेखी चाचणीचे गुण एकत्रित केले जाणार असून त्या दोन्ही चाचण्यांमध्ये सर्वाधिक गुण मिळवलेल्याची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. त्यानुसार पोलीस शिपायांची निवड होणार आहे. चालक पोलीस शिपायासाठी स्वतंत्र वाहतुकी संदर्भातील चाचणी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीमुळे पोलीस अधिकारी कर्मचारी बंदोबस्तावर आहे. त्यामुळे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी संपेल आणि त्यानंतर मैदानी चाचणी घेण्याचे नियोजन असल्याची माहिती गृह विभागाच्या प्रशिक्षण व खास पथके विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. तर पहा, जिथे जिथे विद्यार्थी मित्रांनो 100, 200, 300 जागा आहे त्यांचे ग्राउंड फक्त 4 ते 5 दिवसात संपणार आहे आणि महिलांचे 2 दिवसात म्हणजे एकूण 8 दिवसामध्ये तुमचं ग्राउंड हे कंप्लीट होऊ शकते. म्हणजे पावसाळ्याच्या आधी, जूनच्या आधी तुमचं ग्राउंड जर 20 तारखेला लागलं तर कंप्लीट होऊ शकते. तर तुमच्या हातात फक्त आता 30 दिवस आहेत. ठीक आहे. तर सकाळी मैदानी चाचणी, लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर 20 मे नंतर मैदानी चाचणीला सुरुवात करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून अनेक जिल्ह्यातील तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त आहे. या पार्श्वभूमीवर दररोज सकाळी 6 ते 10 या 4 तासातच मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात पोलीस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे. साधारणतः 30 ऑगस्टपूर्वी भरती प्रक्रिया संपवण्याचे नियोजन असून ऑक्टोबर अखेर या भरतीत निवड झालेल्यांची प्रशिक्षण सुरू होणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीबाबत 17,471 एकूण जागा आहे. 17,76,000 इतके अर्ज आलेले आहेत. सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत तुमची मैदानी चाचणी होणार आहे. 71.04 कोटी रुपये अर्जातून जमा झालेले आहेत. बघा, पैसेसुद्धा इथे दिलेले आहे. म्हणजे तुम्हाला त्यांनी काय सांगितलेलं, ऑगस्टपूर्वी आपली भरती कंप्लीट होईल. पण जिथे 100 ते 200 जागा आहेत तिथे 8 दिवसातच तुमचं ग्राउंड कंप्लीट होणार आहे. पण मुंबई कारागृह, त्यानंतर मुंबई चालक हे घटकला वेळ लागणार आहे आणि ठाणेला वेळ लागणार आहे. त्यानंतर SRPमध्ये जिथं जास्त जागा आल्या आहे तिथे वेळ लागणार आहे. म्हणजे तुमचं ऑगस्टपर्यंत सर्व कंप्लीट होऊन जाईल. पण जिथे 200च्या आत जागा आहे, 300च्या आत जागा आहे, त्यांचा 8 ते 15 दिवसांनी ग्राउंड होणार आहे. तर त्या हिशोबाने, त्या नियोजनाने तुमचं ग्राउंडची तयारी करा. 20 मे हे तारीख पकडूनच ग्राउंडची तयारी करा. धन्यवाद.